नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। एकदा मी तुमच्याकडे असं एक रिसॉर्ट घेऊन आलेलो आहे, जे तुमचा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा कॉर्पोरेट ग्रुप असेल आणि स्पेशली फॅमिली ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी ही हायली रिकमेंडेड आणि सोबतच बजेट फ्रेंडली प्रॉपर्टी असणार आहे। तर ही जी प्रॉपर्टी आहे ती आहे कर्जतमध्ये ॲक्च्युअली, पण नेरळ स्टेशनवरून ही खूप जवळ आहे। जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर मग नेरळ स्टेशनला तुम्ही उतरू शकता, तिकडून तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो करून 20 ते 25 मिनिटात येऊ शकता। नेरळ स्टेशनवरून ही प्रॉपर्टी फक्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्या घेऊन येत असाल तर मग त्याच्यासाठी मी गुगल मॅपची लोकेशन आणि सोबतच कॉन्टॅक्ट नंबर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। तर मग इकडे जे पर पर्सन पॅकेज आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण आता सगळ्यात पहिले तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो। हे जे फार्म हाऊस आहे त्याचं नाव आहे भरनुके मल्हार फार्म्स। बाकी ओव्हरऑल डिटेल्स मी तुम्हाला स्टार्टिंगला दिलेच आहेत, पण आता तुम्हाला दाखवतो। हा असा रोड आहे आणि इथूनच आपला फार्मचा हा गेट आहे। तर आतमध्ये एंटर जसं आपण करू ना, तर इथून हा असा वे आहे जिथून तुम्ही डायरेक्टली तुमच्या गाड्या वगैरे तिथे पुढे पार्क करू शकता। सो बराच स्पेस आहे गाड्या पार्क करायला। मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत, आंब्याची नारळाची पण झाडं आहेत। आणि मेन जी गोष्ट आहे ती आपल्याला पुढे पाहायला भेटते ते म्हणजे इकडे लॉन एरिया आहे आणि त्या बाजूला स्विमिंग पूल। सगळ्यात पहिला तर आपला लंच जो आहे तो रेडी आहे। तर मग लंचमध्ये काय काय ऑप्शन्स असणार आहेत, कसं जेवण असणार आहे ते आपण बघून घेऊया। ह्या साईडला ज्या रूम्स आहेत ना इकडेच आपला बुफे लागतो। तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवतो, इकडे राईस आहे, चिकन फ्राय हे बघा, हे आहे भाकऱ्या, हे आहे चिकन रस्सा, इकडे डाळ आहे, लास्टला इकडे ही भाजी कुठची आहे, मटर आणि बटाटा। प्लेट इथे सजवलेली आहे मस्त। आणि स्पेशली इकडे जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला फ्राय चिकन वगैरे हे सुद्धा भेटणार आहे। इथे ॲक्च्युली अजून एक फॅमिली ग्रुप आला आहे आणि आम्ही तरी असे मस्त टेबल वगैरे लावून बसलो आहे, पण ते लोक लिटरली झाडाच्या खाली बसले, म्हणजे एकदम गाव जेवण किंवा असं बोलतो ना वनभोजन त्या पद्धतीने ते बसले। ते पण मस्त एन्जॉय करतायत, टेस्ट करतो ॲक्च्युली आणि तुम्हाला सांगतो पुढची क्वालिटी वगैरे हे सगळ्या गोष्टी कशा आहेत। तर इकडे जे जेवण आहे ते घरगुती जेवण आहे, घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इकडे भेटून जाईल। मेन्यू मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला आहे, टेस्ट सुद्धा एक नंबर आहे, मस्त आहे। आता दुपारचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मला सांगायचं स्पेशली जेवणाची टेस्ट एक नंबर आहे। आणि हां, अजून एक गोष्ट ती म्हणजे इकडे जे शेफ आहेत ना ते स्वतः ओनर आहेत। मगाशी फॅमिलीने तर मस्त एन्जॉय केलं इकडे ऑलरेडी, स्विमिंग पूलमध्ये, रेन डान्समध्ये त्यांचे तुम्ही ड्रोन शॉट्स पाहिले असतील। पण आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे आहे लॉन एरिया जिथे आता मस्त ते लोक बॅडमिंटन वगैरे, किंवा तुम्ही पण येत असाल तर तुम्ही क्रिकेट वगैरे खेळू शकता। की विला वगैरे सुद्धा इथे आहे। इथे 2 रूम्स आहेत सध्या आणि तिकडे 3 रूम्स आहेत, तर एकूण अशा टोटल 5 रूम्स आहेत। आणि ह्या साईडला आहे ना कॉमन वॉशरूम्स आहेत। सो तुम्ही पूलमध्ये वगैरे येत असाल तर तुम्हाला चेंजिंग वगैरे करायचं असेल तर ते तुम्ही इथे करू शकता। आणि आता मस्त इथून सनसेट होतोय। तर तुम्हाला स्विमिंग पूल एरिया मला दाखवायचा होता, बघा इथे रेन डान्स तर आहेच, सोबतच इथे अशी मस्त सिटिंग केलेली आहे आणि ह्या बाजूला मोठा स्विमिंग पूल एरिया आहे आणि इथे असं सिटिंगसाठी असं तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता। मी व्हिजिटला आलेलो ना तेव्हाच एक मोठा फॅमिली ग्रुपसुद्धा इकडे आलेला आहे। तर आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आपण इकडचं फूड वगैरे त्यांना कसं इकडे ॲक्च्युली वाटलं, हा इकडचा एक्सपिरियन्स। आम्ही काल आमचा लेडीजचा ग्रुप इथे आलो होतो, पण एवढे लेडीज असून सुद्धा आम्हाला इथे एकदम सेफ वाटलेलं आहे। आणि एक पूल वगैरे ग्राउंड एरिया म्हणजे लहान मुलं होती, खेळत होती छान आमच्या समोरच, म्हणजे पूर्ण एरिया असा आहे की लहान मुलांसाठी पण सेफली आहे। जेवण वगैरे पण खूप छान होतं। इथे येऊन खूप मस्त वाटलं। इथे स्विमिंग पूल मध्ये जास्त मजा केली, इथे खूप मस्त फिरायला भेटलं, झोका बिका खेळला। रूम्स पण खूप छान आहेत, स्पेशियस आहेत रूम्स पण, आणि इट वॉज बेस्ट एक्सपिरियन्स। आम्हा सगळ्यांना म्हणजे ना एकदम पुरेशी जागा झालेली आणि स्विमिंग पूल मध्ये असं सगळे बाळांसाठी पण आहे आणि बेबी पूल पण आहे। हां,
म्हणजे सगळ्यांसाठी आहे. ओके. Pool is really great, very clean and maintained. The rooms are very clean and maintained. Staff is very friendly. Price is really reasonable. तर मित्रांनो, आता जे गेस्ट आले होते ना ते लोक आता गेलेले आहेत, त्याच्यामुळे रूम्स आता सगळ्या खाली आहेत. तर जसं मी सांगितलं लाईनीमध्ये अशा 3 रूम्स आहेत आणि आपला विला जो आहे तो इकडे आहे. आता लगेच तुम्हाला क्विकली रूमची टूर करून देतो. सो रूम्स जे आहेत ना ते एकदम नवीन आहेत, नवीन प्रॉपर्टी आहेत. हा इकडे बेड आहे. बेसिक गोष्टी ज्या आहेत जसं की इथे बेसिन, मिरर आणि त्यासोबतच क्विकली तुम्हाला आता वॉशरूम दाखवून देतो. आणि जस्ट लाईक रूम नंबर 1 हा आहे रूम नंबर 2. सेम रूम आहे, सेम बेड दिलेला आहे. रूममध्ये बेडवरती 4 ते 5 जण, एक्स्ट्रा मॅट्रेस देऊन 7 ते 8 जण एका रूममध्ये इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. सध्या तरी हा जो रूम नंबर 2 आहे तिथे AC इन्स्टॉल केलेला नाहीये, पण काही दिवसात इथे सुद्धा AC इन्स्टॉल होईल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की नीट अँड क्लीन वॉशरूम सोबतच वॉश बेसिन आणि मिरर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. मित्रांनो, आता तुम्हाला बाकी ओव्हरऑल सगळ्या गोष्टी मी कव्हर करून दाखवलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला लगेच काय दाखवतो तो म्हणजे इकडचा नाईट एम्बियन्स. मस्त इकडे लाइटिंग वगैरे केलेली आहे, हे बघा. तर विलाच्या इथे सुद्धा मस्त लाइटिंग आहे. सोबतच जो इकडचा एम्बियन्स आहे तर तो आता तुम्ही ड्रोनद्वारे बघा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे फार्म हाऊस सुद्धा आवडलं असेल. खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे आणि फॅमिली ग्रुपसाठी तर मी हायली रिकमेंड करेन. बिकॉज आज एक ऑलरेडी फॅमिली ग्रुप येऊन गेले, त्यांचा तुम्ही रिव्ह्यू ऐकलाच असेल. प्रॉपर्टीचे जे बाकीचे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करून जा. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं तुम्हाला तिकडे भेटून जाईल. आता तुम्ही थांबले असणार इकडचे पॅकेजेस जाणून घेण्यासाठी, तर ते मी तुम्हाला सांगतो. पॅकेजेस जे आहेत ते वीकडेज आणि वीकेंडचे वेगवेगळे आहेत. जर तुम्ही वीकडेजला इकडे येत असाल आणि तुम्हाला 23 आवर्स स्टे करायचं असेल तर मग वीकडेजला तुमचे जे चार्जेस असणार आहेत ते आहेत 1800 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. त्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. त्यामध्ये तुमचा लंच, त्याच्यानंतर मग इव्हनिंग हाय टी, त्याच्यानंतर डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून मग तुमचं चेकआउट असणार आहे. त्याच्यानंतर जो तुमचा वीकेंडचे चार्जेस आहेत तर वीकेंडचे चार्जेस आहेत ते आहेत 2000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. वीकेंडमध्ये सॅटर्डे संडे येतो तर मग त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. आय होप तुम्हाला सर्व डिटेल्स कळाले असतील. नसतील कळाले तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला नक्कीच आन्सर करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.